परफ्यूमचा इतिहास काय आहे, तो पहिल्यांदा कोणत्या देशाने बनवला जाणून घ्या. जेव्हा जेव्हा आपण परफ्यूम हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला सुंदर बाटल्यांमध्ये बंद केलेल्या सुगंधित द्रवाची प्रतिमा येते. आज परफ्यूम फॅशन, शैली आणि ओळखीचा एक भाग बनला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सुगंध घालण्याची ही सवय किती जुनी आहे? हा एखाद्या कारखान्यात बनवलेला आधुनिक शोध आहे की त्याची मुळे हजारो वर्षांच्या इतिहासात आहे? परफ्यूम हा फक्त एक सुगंध नाही, तो मानवी संस्कृतीच्या प्रवासाचा एक भाग आहे, ज्यामध्ये धर्म, विज्ञान, व्यापार, संस्कृती, वसाहतवादी इतिहास आणि निसर्ग यांचा समावेश आहे. इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते परफ्यूमचा इतिहास सुमारे 4000 ते 5000 वर्षांपूर्वीचा आहे. सुरुवातीला ते द्रव स्वरूपात नव्हते, तर ते धूप, अगरबत्ती आणि जळलेल्या सुगंधी लाकडाच्या स्वरूपात होते. जगातील पहिला परफ्यूम मेसोपोटेमिया, सध्याचा इराक येथे तयार झाला असे मानले जाते. इसवी सन पूर्व 1200च्या सुमारास तपुत्ती नावाच्या एका महिलेने फुले आणि तेल मिसळून पहिला परफ्यूम तयार केला. तपुत्ती ही सामान्य महिला नव्हती, ती एक रसायनशास्त्रज्ञ होती आणि राजदरबारात काम करत असे. सुगंध काढण्यासाठी तिने उकळणे, गाळणे आणि ऊर्ध्वपातन यांसारख्या तंत्रांचा वापर केला. तिला जगातील पहिली परफ्यूम निर्माती मानली जाते. परफ्यूम हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे, परंतु त्याची मुळे लॅटिनमध्ये आहेत. लॅटिन शब्द परफ्यूमचा अर्थ धुरातून होतो. हे थेट त्या काळाशी संबंधित आहे जेव्हा लोक लाकूड, औषधी वनस्पती आणि रेझिन जाळून सुगंध तयार करत असत. उठणारा धूर देवांपर्यंत पोहोचतो असे मानले जात होते. इजिप्तमध्ये धार्मिक विधी, देवदेवतांची पूजा आणि ममी बनवण्यासाठी परफ्यूमचा वापर केला जात असे. 1990 मध्ये पॅरिसमध्ये परफ्यूमचा व्यापार म्हणून प्रथम वापर सुरू झाला. फ्रान्स हळूहळू जगाची परफ्यूम राजधानी बनला. युरोपने अल्कोहोल आधारित परफ्यूम तयार करण्यासाठी अरब तंत्राचा अवलंब केला. सूक्ष्म परंतु दीर्घकाळ टिकणारे सुगंध विकसित करून युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिकेतून कच्चा माल मागवला, परंतु त्यांना स्वतःची नावे दिली. यामुळे असा समज निर्माण झाला की चांगले परफ्यूम केवळ युरोपियन आहे, तर खरे मूळ आशिया आणि मध्य पूर्वेमध्ये आहेत.